नमस्कार विद्यार्थी. मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले करत आहात. मागील व्हिडिओमध्ये आम्ही प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी एक क्रियाकलाप शिकलो. आज आपण सांडपाणी कथा या धड्यातून पाण्याचे संवर्धन कसे करतो ते पाहूया. कीवर्ड: पाणी कार्यक्षम फिक्स्चर, इन्सुलेटेड पाइप्स, ज्वारी, लाल हरभरा, घोडा हरभरा, मका. संकल्पना नकाशा. या व्हिडिओमध्ये आम्ही मुख्यत्वे पाणी वाचवण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करत आहोत. खेडे आणि शहरांमध्ये पाणी वाचवण्यासाठी काही मुद्दे पाहूया. पाण्याचे संवर्धन. पाणी खूप मौल्यवान आहे. भाजीपाल्यांची साले असलेल्या स्वयंपाकघरातील तांदूळ, डाळ आणि भाज्या साफ केल्यानंतर आपण बादलीत पाणी गोळा करू शकतो आणि हे पाणी आपण आपल्या गुरांसाठी वापरतो. आम्ही घन पदार्थाचे अवशेष, चहाचे पाणी आणि तेलकट कचरा नाल्यात टाकत नाही. स्वयंपाकघर आणि बाथरूमचे पाणी आमच्या बागेतील नारळ आणि केळीच्या झाडांना वाहता यावे म्हणून आम्ही एक जलवाहिनी बनवू शकतो. आपण ते वाया घालू नये. आपण नेहमी सौम्य साबण आणि डिटर्जंट वापरतो जेणेकरून हे पाणी आपल्या झाडांना हानी पोहोचू नये. एकदा तुम्ही बाथरूममधील नळातून गाळणाऱ्या पाण्याचे थेंब मोजायला सुरुवात केली, तुम्हाला असे वाटते की एका दिवसात त्या नळातून पाण्याचे भरलेले सुमारे 3 मग गळते. मग एका वर्षात किती मग पाणी वाया गेले जाते याचा हिशोब करा. त्यामुळे नळांना काही गळती असल्यास त्वरित दुरुस्त करा. चला एक प्रसंग पाहूया. नल लावली ही मेडक जिल्ह्यातील सर्वात जुनी वन संरक्षण समिती आहे. जी 1993 मध्ये 600 सदस्यासह स्थापना झाली आहे. VSS सदस्यांना नल्लावळी फॉरेस्ट ब्लॉकमध्ये 310.40 हेक्टर क्षेत्र देण्यात आले आहे. वन संरक्षण समिती स्थापन होण्यापूर्वी गावातील सामाजिक आर्थिक स्थिती बिकट होती. पुरेशा भूजलाच्या कमतरतेमुळे त्याची जमिनी लागवडीसाठी योग्य नसल्यामुळे त्यांच्यापैकी बरेच जण इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. VSS सदस्याने पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनेक पाझर तलाव आणि समोच्च खंदक बांधले आहेत. वनक्षेत्र पुनरुज्जीवित करण्यासाठी, पाणी वाचवण्यासाठी चेक डॅम आणि रॉकफिल बंधारे देखील बांधण्यात आले आहेत. ते फक्त ज्वारी, लाल हरभरा, घोडा हरभरा, मका इत्यादी पावसावर आधारित पिके घेऊ शकतात.
उन्हाळ्यात सर्व उघड्या विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्याने पिण्यासाठी ही पाण्याची उपलब्धता घरे, उद्योग, रुग्णालय आणि इतर वापरकर्त्याद्वारे सोडले जाणारे सर्व सांडपाणी एकत्रितपणे सांडपाणी म्हणतात. द्रव कचऱ्यांमध्ये रोगजनक जीवाणू आणि इतर सूक्ष्म जंतू असतात. सांडपाण्याच्या पाण्यात अजैविक, सेंद्रिय आणि जीवाणू तसेच सूक्ष्म जीव दूषित घटक असतात. सर्व जलस्रोतांपैकी फक्त 1% गोड्या पाण्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. विविध मानवी क्रियाकलापांमुळे गोड्या पाण्याचे उपलब्ध स्रोत खूप वेगाने संपत आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर करून अनेक कामे करतो. काही चांगल्या पद्धतीचे अवलंबन करून आणि आपण पाणी वाचवू शकतो. पहिलं, वापरता नसताना नळ आणि शॉवर बंद करा. गळणारे पाईप दुरुस्त करा. स्वच्छतेसाठी, झाडांना पाणी देण्यासाठी आणि गाड्या धुण्यासाठी अस्वच्छ पाणी वापरले जाऊ शकते. तिसरा, दात घासताना नळाऐवजी मग वापरा. चौथा, फरशी स्वच्छ करण्यासाठी बादली वापरा. पाचवा, कधीही तुमच्या शौचालयाचा कचरा टोपली म्हणून वापरू करू नका. सहावा, दाढी करताना किंवा दात घासताना पाणी वाहू देऊ नका. सातवा, टब बाथ ऐवजी लहान आंघोळ करा. जर तुम्हाला टब वापरायचा असेल तर पाणी चालू करण्यापूर्वी ड्रेन बंद करा आणि टब फक्त अर्धा भरलेले भरा. आठवा, पाण्याचे कार्यक्षम फिक्स्चर बसवा. नववा, पावसाचे पाणी गोळा करा. दहावा, लॉनची काळजी घ्या. 11वा, शक्य असेल तेव्हा पाण्याचा पूर्ण वापर करा. 12वा, तुमचे पाईप इन्सुलेट करा. 13वा, आपण अधिक झाडे आणि रोप लावायला सुरुवात केली पाहिजे. 14वा, पावसाचा फायदा घेण्यासाठी पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य केले पाहिजे. शिवाय जेव्हा ते पूर्णपणे भरलेले असेल तेव्हा वॉशिंग मशीन वापरा.